मित्रांनो, 7 फेब्रुवारीपासून टी20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या 20 संघांना 4 गटांत प्रत्येकी 5 संघ अशा प्रकारे विभागले आहे. भारतातील सामने मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाता येथे खेळवले जातील, तर श्रीलंकेत कोलंबो आणि कॅन्डी येथे सामने होतील. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील. सुपर 8 मधील दोन्ही गटांतील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर फायनल सामना 8 मार्चला होणार आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात दिसेल. टीम इंडियाचा ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. भारत गटातील सर्व संघांविरुद्ध एक सामना खेळेल. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेलवर केले जाणार आहे. तसेच तुम्ही जिओ सिनेमा आणि हॉटस्टारवर देखील पाहू शकता. जर सामना पूर्णपणे मोफत पाहायचा असेल तर तुम्ही डीडी फ्री डिशच्या स्पोर्ट्स वाहिनीवर पाहू शकता. टुर्नामेंटमध्ये भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 12 फेब्रुवारीला नामिबिया विरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडेल. तिसरा सामना 15 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध होईल की नाही हे पाक सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल. सामना न झाल्यास भारतीय संघाला 2 गुण मिळतील. जर पाकिस्तान खेळण्यास राजी झाला तर तो मुकाबला कोलंबोमध्ये होईल. त्यानंतर साखळी फेरीतील शेवटचा सामना 18 फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. मित्रांनो, तुमच्या मते भारतीय संघ फायनल खेळेल का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.